गेल्यानंतर घाबरून मला कोणाला दादा PM हाऊसमधून कोण होता मोदींच्या कार्यालयात काय झालं शुभम घ्यायला सांगतात मला मी तर आता झालो खासदार म्हटलं मग मी तुम्हाला प्रशिक्षक म्हणून येऊ का राजकारणात जे मिळेल ते घ्यायचं असतं तर झालंय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले मी अशासाठी सांगतोय की ह्या पार्टीमध्ये फार मागे लागायला लागत नाही आणि अगदी परवा राज्यसभेचे 3 निर्णय ते आमचे हिंगोलीचे जे नेते आहेत वडपुते हे राज्यपाल कोट्यातून विधान परिषद 6 महिने का 8 महिने आधी त्यांनी राजीनामा दिला आणि बीजेपीत आले एकोणीसचं सरकार नाही आलं म्हणून मग मी देवेंद्रजी आम्ही अशा लोकांना नाही देऊ शकलो रोज फॉलो घ्यायचे मी 6 महिन्याचा राजीनामा दिला आणि आलो तुम्ही अजून म्हणते देतच नाही आणि याला राज्यसभेला तिकीट मिळालं त्या दोघांवर मी खूप त्यांच्या हिंगोलीला घरी गेलो त्या दोघांवर खूप पूर्ण रडत ओक्सा उशीर रडत काय झालं अरे भाऊ म्हणाले की बापू हे डोळ्यात 2 डोळे मिळाले मला अतिशय साधे धनगर समाजातले केलं पाहिजे त्यामुळे बाबांच्या बाबतीत ते काळजी करू नका मी 2 उदाहरणं तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सांगितलेले आहे ते असंच केव्हा तरी मध्यरात्री माझा किंवा देवेंद्रजींचा फोन त्यांना येईल त्यामुळे तुम्ही काळजी न करता काम करत राहा पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली बाबांचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे ती पार्टी थोडीशी थबकली थांबली नाही त्याच्यात हा एक निसर्गाचा नियम असतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रायझिंग कॉन्स्टंट डाऊनवर्ड म्हणजे पोटपोटी बिझनेस एम्पायर सुद्धा खूप वर जातात मग थोडा वेळ थबकतात मग कधी कधी खाली जातात मग त्याच्यात मग एक तरुण मुलगा पुण्यावरती येतात त्यामुळे राजकारणात असं काही डिस्टर्ब नका करा आणि ते तुम्ही डिस्टर्ब होऊ नये तुम्हाला भगवद्गीता वाटतात भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे ना तर आम्ही आता भगवद्गीता सांगायला लागलो तर 4 जण टाळ घेऊन मागे प्रवचन करतो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असं सांगितलं की चांगल्या कामासाठी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.